हा पूर्ण स्वयंपाक डाळ भात भाजी पोळी. हा पाहिजे ना, हा. 8:30 वाजेपर्यंत येईल मी. कुठे राहिला ते? मी ते आपलं शेजवार बाजार भरतो ना, हा त्याच्या समोर पाठी बिल्डिंग जवळ आहे का इथून? हो का? इथलेच आहे का तुम्ही प्रॉपर? प्रॉपर आणि धुळ्याचे. हो का? मराठा आहे का धुळ्याचं? पण आता इथे काम करतात. हा मिस्टर काय करतात? मिस्टर किराणा दुकानावर कामाला आहे का? आणि धुळ्याला आमचे खूप नातेवाईक आहे, आमच्या समाजाचे खूप लोक पण. आम्ही जिरेमाळी आहे ना. हा जिरेमाळी. हा आम्ही जिरेमाळी. माझ्या फुई सासू होत्या धुळ्याला, म्हणजे त्यांचे मिस्टर आहे ना शिक्षक होते, हेडमास्टर होते मला वाटतं नंतर. तर त्यांचं पूर्ण आयुष्य धुळ्यालाच गेलं. आणि मग माझे मिस्टर हे लहानपणी सुट्ट्या लागल्या की आत्याकडे जायचे. म्हणजे धुळ्याच्या खूप आठवणी. इतर पण खूप असे नातेवाईक आहे धुळ्याला. माझं सासर अंतापूर आहे ना, खानदेश. मी पण म्हणजे धुळ माहेर आहे माझं. धुळ्याच्या पुढे वणी आंबळ आहे ना, ते सासर आहे माझं. हो का? आणि मुलं? 2 मुली मला मॅडम. हो का? अरे वा छान. काय करतात त्या? एक आता 11वीला आहे, सायन्स घेतलेली. अरे वा. कुठल्या कॉलेजला आहे म्हटली? KTHM कॉलेज. अरे वा छान कॉलेज आहे. दुसरी? आणि दुसरी इथं साधनामध्ये इथे हो का? 3रीला आहे. छोटी. एवढं दोघींमध्ये बरंच अंतर आहे. नको पाहिजे होतं पण आता काय करतात? नाही पाहिजे दोन. सगळे मला मुलगा होते असं. नाही मुलगा काय मुलगी काय, पण एकाला जोडी एक पाहिजे बुवा असं. आपण खूप लोक काय करतात माहिती का, माझ्या खूप मैत्रिणी पहिले एकच, आणि नाही एकच बस आणि मग नंतर ते मुलंच म्हणायला लागतं मला भाऊ पाहिजे, मला बहीण पाहिजे, आणि मग चान्स घेता खूप मैत्रिणी. 2 पाहिजेच. चालेल. उद्या मी तुम्हाला आहे ना माझी आंघोळ, पण मला आंघोळच नाही करायची, त्याच्यामुळे मी माझ्या बहिणी आता देवीलाही कळतं. माझ्या 2 बहिणी होत्या, आता गेल्या त्या. मी आली होती तेव्हा म्हणून मी थांबली नाही. पाहुणे जात आहे तुमचे, आपण बोलायचं बरं वाटत. प्रचाराला गेला. माझा भाऊ उभा आहे ना, प्रचारापायी वाढवा माझा. तर मग त्यांना मी म्हटलं आता आंघोळ केली नाही, त्या म्हणजे जाऊ दे आता असं, मला आता टाकी काढेपर्यंत आंघोळ नाही करायची. हा पाठीला मणका आहे ना आपण म्हणजे तिथे. मग त्यांनाही तसंच दिलं. आता तुम्हाला दुपारीला हळद लावून पुस्तक घेऊन दे. माझे उपवास. नंबर घेऊन ठेवा. हा नंबर तर लागेल असते नंबर. रुपाली आधी फक्त झाडू पोछाच करायची, पण तिला खावरचा आहे का काही जपायला लागेल ना. आता मैत्रिणीचा फोन होता ताराबादवरून, ती मला तेच रागवत होती. मला जेवढे ओळखता ना सगळ्यांना माहिती की सोनालीची सवय कशी, सगळे मला तेच सांग की बुवा काय कामाचं फार वेळ येईल. सगळे व्हिडिओ बघणाऱ्यांना सुद्धा आला बघा माझा. तुमचा नंबर मी सेव्ह करते. काय नाव म्हटल्या? कल्पना थोरात. सोनाली पवार. तुम्ही पण सेव्ह करून घ्या. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. माझा अवतार इग्नोर करा, कारण की मला आंघोळ नाही करायची, आणि ती पण 14 दिवस. आज 8 दिवस झाले माझ्या ऑपरेशनला. अजून 5-6 दिवस मला आंघोळ काय करायची नाही, पण मी स्पंजिंग वगैरे करते. तर खूप सगळ्या मैत्रिणींनी कमेंट केले मला, आणि मी तुमच्या सगळ्यांचं ऐकलं. आपली रुपाली जी आहे तिला पण कामं 1 होते तर आता 2 केले. आणि ह्या बघा या कल्पनाताई यांना मी उद्यापासून स्वयंपाकाला लावते, आणि त्या धुळ्याकडच्याच आहे तर त्या उद्यापासून स्वयंपाकाला येणार आहे. पहिल्याच दिवशी मी तुमचं त्यांच्याशी इंट्रोडक्शन करून दिलं. आणि दुसरी गोष्ट, आज मार्गशीर्षचा गुरुवार आहे, तर माझं ऑपरेशन झालेलं नसतं तर मी अतिशय छान पद्धतीने उद्यापन केलं असतं, बायकांना बोलवून वगैरे काहीतरी प्रसाद बनवून. पण आता नाईलाज आहे तर त्यांनाही मी असंच हळद कुंकू लावून मातेचं पुस्तक देते. तुम्ही काय बोलाल का? त्यांना आता प्रॅक्टिस नाही, त्याला असतं आहे. असं काही असलं की मला खूप छान वाटतं सगळं करायला. माझी पण आहे ना, माझं पण आहे संध्याकाळी. हा ना, मग मी संध्याकाळी नाही येणार आहे. हो का? म्हणजे तुम्ही 2 टाइम येता का? 2 टाइम येते ना मी. हो का? तुम्हाला आताच नमस्कार करते. लक्ष्मी म्हणून नमस्कार करायला पाहिजे मी तुमचा. आता वाकायचं तुम्ही नका करू. पुस्तकाला पिशवी देऊ का? फोन तुमचा आहे का? हा तुझा आहे बरोबर. मग तू रोज कॉलेजला नाही जात का? नाही, रेग्युलर नाही जात मी. क्लासेस लावले मग? नाही, क्लास पण नाही लावले. कॉमर्स घेतलंय ना? आता 3rd इयरला आहे का?
अरे वा, छान, मस्त शिक्षण घे, स्वतःच्या पायावर उभी राहा. माझ्या बहिणीच्या मुलीचं नाव पण प्रियंकाच आहे. हां. उद्या पण मग उद्या येणार आहे का रुपाली? आले तर मग तेच इथून नाही आले तर नाही आली तर तू येशील ना? बरं, थँक्यू प्रियंका. लय टेन्शन आलं तुम्हाला, पण तू आली बरं वाटलं. ती बोलली होती मला, माझ्या पुतणीला सांगते. तर चल, थँक्यू. ये मग उद्या नाही आली ती तर. हां, ओके, बाय बाय. ॲक्च्युली रुपाली आज येऊ शकली नाही म्हणून तिने तिच्या पुतणीला पाठवलं प्रियंकाला. आणि प्रियंका सगळे कामं करून गेली. झाडू फरची केली तिने, भांडे घासले, गॅस क्लीन केला, गॅलरी क्लीन केली, डस्टिंग केली. तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी सगळ्या कामाला हेल्पर लावली आहे. परंतु मी एकदम अशी शांत बसूच शकत नाही. मला कुठे काहीतरी दिसलं की मी काहीतरी हालचाल करतेच. तसं मी डॉक्टरांना विचारलं आहे, डॉक्टरांनी मला दिली आहे परमिशन की तुम्ही हालचाल करू शकता बा काळजीपूर्वक. तर काळजीपूर्वकच मी हालचाल करते. आत्ता गेली प्रियंका काम करून. हां, एका बघा तुमचं किती ऑब्झर्वेशन असतं, किती बारीक लक्ष असतं. काकी म्हणून कमेंट आहे की ताई म्हणून कमेंट आहे, पण तुम्हाला बोलताना दम लागतो. तर हां, मी पण म्हणजे आत्ता नोटीस करते की खरंच मला बोलताना दम लागतो. असं प्रचंड थंडी, इतकी थंडी ना. हे स्वेटर काल धुतलं, मग आता ते घालून घेतलं, जर्किन टाकलं, हातपाय वगैरे काय अजून काहीच धुतलं नाही. माझ्या अवतारावरून तुमच्या लक्षातच येईल. म्हटलं बघू जरा दुपारी झाली का तेव्हा मग हातपाय धुवू. आता गरम पाणी केलं ओव्हनमध्ये पिण्यासाठी. थंड पाणी पिण्याची तर अजिबात, थंड म्हणजे आपलं रूम टेम्परेचरचं जे पाणी आहे ना, पिण्याची अजिबात इच्छा होत नाही. ते म्हणजे अक्षरशः फ्रीजच्या पाण्यासारखं लागतं, इतकं वातावरण थंड आहे. तर आता गरम पाणी पिते आणि मग जरा आराम करते. आईने मला सांगितलं होतं की माझ्या दोन्ही भाऊजांच्या आया, माझी लहान भाऊजाई आणि ते येत आहे. तर डॉक्टरांना मी आजच फोन केला होता, तर ते मला काय बोलले की तुम्ही जास्त वेळ उभ्या नका राहत जाऊ, जास्त त्रास नका करून घेऊ, थोडं अर्धा तास झाला की पडून घेत जा. मग त्यांना वेळ होता, मग मी आधीच दाराची कडी उघडी करून ठेवली. म्हटलं ते येताच येतं, मग दार उघडून हॉलमध्ये एक सिंगल बेड आहे, त्या बेडवर मी पडून घेतलं. तर इथे तुम्ही बघू शकता माझी लहान भाऊजाई, दोन्ही भाऊजायांच्या आया, मोठ्या भाऊजाईचा भाऊ आणि शारदाचा मुलगा रुद्र आलेले. म्हणायचं नाही, काकांचा फोन आला, काका बोलले रुद्र आला. रुद्र मी म्हटलं नाही, कारण आईने सांगितलं ना फोन दादाला फोन गेटवर. रुद्र तूच दे बेटा आता पाणी यांना. बरं आहे का? गेली का तिच्या? गेली आता, परवाच्या दिवशी गेली होती, 3 वार होती. हा, तो किचन मधला टेबल आहे ना, राईट साईडचे डोअर ओपन कर, तिथे ग्लास भेटेल. आणि ग्लास वरती खूप भांडे लावायचे, त्याच्यात असतील. राईट साईडचे डोअर ओपन कर बेटा. हो, तिथे ग्लास असेल बघ. ग्लास कधी गेली अर्चना? आता परवाच्या दिवशी गेली. बरं वाटलं? बरं, पण तिच्याकडे येणार होते, जसं इलेक्शनच्या दुसऱ्या दिवसापासून माझी हालतच खराब झाली. मानेवरच झालं ना. आपल्या सगळ्यांना हो ना, सगळे आवड. कशामुळे झालं डॉक्टरने सांगितलं? पाण्याची गाठ होती. फ्रीजच्या मागे लाईटचे बटन आहे बघ रुद्र. हो, ते म्हणे आता जरी नाही केली ना, पुढं मोठी झाली तर म्हटले मी तरी मग होणार नाही, म्हणून मग तिच्या सासऱ्याने म्हणे मग पुढं मोठं झालं, पोरं तिचे लहान लहान असं किती होते ते नाही सांगितलं, पण मग 1.5 तास चाललं होतं ऑपरेशन. हो का? माझं 4 तास चाललं होतं, 8 ते 6 ते 10. ते मोठं ते म्हणजे पण मग ते बी देता एवढंच होतं, पण मग नाजूक जागेवर होतं. तिचे पोरं आहे ना, मग कसे क्लासला जायचं. आजीला नव्हते आवत, म्हणजे आवडत तिच्या सासऱ्याला मागे सारखं कोणीतरी लागतं माणूस. तरी एवढी काही नाही, ती शाळेत जाते म्हणे का डबे करायला लागत त्या पोरांचे. फ्रीजच्या शेजारी स्टँड मध्ये ट्रे असेल. हो, मावशी ग्लास एक काचेचा घेऊ ना. हा घे ना. केलं सिन्नर. हा, ते साईडवर ते रोज सकाळी जातात प्रतीकाने. प्रतीक पण गेलाय का? हा, तो पण गेला. सगळं मला बाई लावली, मग आवरून गेलं. मग काही नाही, त्यांचं चाललं मला की तुझ्याजवळ थांबायसाठी अशी लावून घे. त्या कामवालीला सांगत होते की सकाळी 7 ते रात्री 7 कोणीतरी थांबेल. म्हटलं मी काय आज एवढं काही नाही म्हटलं, वॉशरूम वगैरे जाते ना. म्हटलं एकदा कामं झाल्यावर काय गरज आहे.
आता बहिणी बी बिचाऱ्या किती राहते, त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या. शारदा किती काम केली. नवनाथचं काय चाललं? दुकान होतं हा 12-1 वाजता बंदच राहतं शुक्रवारचं. शुक्रवारी बंद ठेवतो का? हा पण 12-1 वाजेपर्यंत चालू होतं. गाडी कधीच होती. चांगलं चाललं. हा चालू. माझ्या नात्याने जाऊन एवढं कसं आवडलं असतं. सगळं खाली टाकून ठेवलं असतं. प्रिया आली होती ना, मग तसं समोर त्याला नुसतं जाणवं. लहान पोरं हा. असलं की ओढता त्याला नुसतं आवरायला लागेल. तुला कसं कळलं बेटा हे येत आहे, तू यांना जॉईन केलं? हा थोडं दाखवून नव्हतं. इथे थंडी खूप आहे. परजी बघा कशी बर्फासारखी लागते. या घरात जास्त आहे, परत घरात माझं खूप थंडी. इकडे सगळे मोकळं वातावरण आलं ना, त्याच्यामुळे जास्त गार हो जास्त गार. आता तो गालीचा आहे, तुम्ही बसलाय त्याच्यावर, पण मग आता ती बाईरा विसरून जाते टाकायचाच नाही. ते इथं गालीच्या असतो अंतरले. तब्येतीची हा येऊन गेली येते उद्या, तिची परीक्षा चालू आहे. आता मेन परीक्षा सोडून तर नाही येत आहेत ना. मीला म्हणा चहा ठेव. मामी चहा कुठे मटेरियल चहाचं सांगते. तिथे बघ गॅसच्या ओट्यावर कॉर्नर पीस लावलाय ना, हो हो त्याच्यावर चहा साखर आहे, फ्रीज मध्ये दुधाचं पातेल आहे आणि कप त्या टेबल मधूनच काढा, व्हाईट कप. तिची परीक्षा आहे आज, शेवटचा पेपर आहे उद्या. येते रडायची खूप व्हिडिओ कॉलवर. तिला म्हटलं बेटा तुझी परीक्षा महत्वाची ना. तिचं म्हणणं असं आहे मी तुझ्या जवळ नाही. म्हटलं इथं आहे ना, पप्पा आहे, बाई आहे, आजी आहे, मावशी आहे. 2-3 दिवस येणार. एक पेपर बाकी आहे, मी तर तिला सांगते नको येऊ. 24ला पेपर आहे तिचा अजून. आता झालं गेलं म्हटलं कशाला येते, पण ती काय ऐकू नाही. 3 दिवस मध्ये गॅप आहे म्हणे, तर येऊन जाते. इथं मग भाऊजाईने त्यांच्या सगळ्यांसाठी चहा केला. ते नाही नाही म्हणत होते, परंतु म्हटलं निदान चहा तरी करायला पाहिजे. मग तिनेच केला चहा. आणि मग नंतर रुद्र आणि नवनाथ, मोठ्या भाऊजाईचा भाऊ, ते गेले मेडिकलवर. त्यांना गोळ्या आणायच्या होत्या माझ्याच वडिलांच्या. आणि मग तोपर्यंत आम्ही मारल्या गप्पा. बऱ्याच वेळ बसले होते. मग काय गप्पा मारायला लागल्यावर इकडचे तिकडचे विषय, तर बऱ्याच गप्पा आम्ही मारल्या. आणि ही गोष्ट खूप चांगली आहे, म्हणजे मला आवडते खरोखर, की जसं माझ्या लहान भावाचं लग्न झालं, तर म्हणजे आता या झुल्यावर बसलेल्या दोघी माझ्या दोन्ही भाऊजांचा आहे. तर त्या कुठेही असं नाही का समाजामध्ये कुठे म्हणजे असं दारावर जाणं असो, कोणाचं लग्न असो, काही असो, म्हणजे समजा एखादं असं ठिकाण आहे की जिथे दोघींनाही जाणं गरजेचं आहे, तर त्या बऱ्याचदा दोघी बरोबरच असतात, दोघी बरोबरच जातात. जरा वेळाने मी उठली, मग त्यांना सगळं घर वगैरे दाखवलं. या म्हटलं मध्ये. माझा अवतार इग्नोर करा प्लीज. माझे केस बिस बघा. आत्ता 5-10 मिनटं झाले. माझ्या दोन्ही भाऊजायांच्या आया, छोटी भाऊजाई, मोठ्या भाऊजाईचा भाऊ आणि बहीण शारदाचा मुलगा रुद्र, ते इतक्यात गेले 10 मिनटापूर्वी. आता माझी आई, माझी मोठी बहीण, तिचा मुलगा, ते आलेले गेटवरून. मला फोन आला होता, तर ते आता येतीलच घरामध्ये. आता मी झोपून घेते. आई रागवेल मला. आई मला तेच मध्ये आवाज येतो का म्हणते हे चालायचंय. मी सांगते की हॅलो गाईज, येते तू बेटा. कधी गेल्या त्या आत्ताच गेल्या मुली. अरे बापरे, ते मोठे माणूस आले. आणि मोठेच आहे. म्हणून तर म्हणते मोठे माणूस आले. थंडी खाली. हा ना, हा माझी चप्पल बघितलं घातली का तिथे यायची बाहेर. हा खूप इथे खूप थंडी, खूप प्रमाणापेक्षा बाहेर थंडी. 100 मिनिट तिथे आहे ना दुसरे स्लीप. पेशंट ठेवले काय. कुठे झालं तुझं ऑपरेशन? कोणत्या ठिकाणी झालं? मी चेक करते. मणक्याचं ऑपरेशन कुठे होतं? तुझा मणका पुढे आहे का? मला ऑपरेशन झाल्यापासून सर्दी झाली. ते बोलले 4 तास पाईप असं तोंडात घालून ठेवलेला होता ना, मग तो सलायवा जो आहे तो जमा होतो आणि त्याच्यामुळे कफ तयार होतो.
पाणी द्यायचं तुम्हाला? नाही ऑपरेशन झालं साड्यांना. हा का? तुझे सुनेने 1500 रुपये दिले मला, जबरदस्ती मी घेत नव्हते. मला काय मला काय पैसे मला काय, पण तिने काय ऐकलं नाही. आज शॉप बंद आहे का त्याची? शुक्रवार सुट्टी. मला पण ताप आला होता. आज ताप आलाय. पप्पा गाडीने चालवत का? नाही पप्पा नाही देत नाही. चालवायची ना पप्पा. मोठी माणसं गाडी चालवतात का? अरे ड्रायव्हर ड्रायव्हर द्यायचा ना बेटा, तू आराम करायचा ना. नाही तिथे पंचवटीला जाऊन खातो ना मग. तर रोजच लंचला घरी यायला शक्य नाही ना, मग पंचवटीला खाऊन येतो. बाय लावली ना स्वयंपाकाला. आता काल शारदा आबीला 2 टायमाचा करून गेल्या होत्या, मग आजपासून बाई लावली. तुला किती दिवस आराम करायला लावलाय? 3 महिने काळजी घ्या. मग डॉक्टर बोलले की खूप फटीक नका करू, म्हणजे खूप त्रास होईल इतकं नाही. थोडं उभ्या राहिल्या 15 मिनिटं तुम्ही काही करताय बा उभ्याने, नंतर थोडं 10 मिनिटं बसून घ्या, पडून घ्या. 15 मिनिटं उभं. मी त्यांना म्हटलं मी वाकणार नाही, पण असं उभ्याने तर मी काही करू शकते ना म्हटलं. ते बोलले हो 15 अगं मिनिटं. पण आता हे बघ, तुला पोळ्या करायच्या, तू पीठ मिळू शकतो. बाई लावली ना स्वयंपाकाला. पोळ्या करू शकते, पण पिठाचा डबा घेताना वाकडी म्हणून तर बाई लावली ना, मग निदान 1 महिना तरी स्वयंपाकाला बाई ठेवू. किंवा आता उभ्या उभ्या तू भाज्या चिरशील, फोडणी घालशील, काही खाली असतं ठेवलेलं. आता प्रतीक भांडे लावतोय आल्यावर, मग काय करणार आता? फ्रीज उघडलं जातं, फ्रीज घ्या म्हणून घ्यावं लागतं. मग नाही ना गं. किंवा मग सगळी प्रिपरेशन केली का, मला पिठाचा डबा किचनवर ठेवून द्या, भाजीपाला ठेवून द्या, तर ते होईल. सगळं आठवणीने. हा पहिले आपण काय करतो, गॅस पेटवतो, कढई ठेवतो, हा लसूण हा सोललेला आहे, असं आठवण. काही नाही तर काही आडेलच, त्याच्यापेक्षा लावून घेतली बाई 1 महिना तरी ठेव म्हणे. कारण यांना सगळं बनवता येतं ना, हे ब्रेकफास्ट बनवून घेतात. मी पण तुला लाडू घेणार होते 2 प्रकारचे, पण माझ्या फक्त खारी ते पण बिचारा माझ्या मिस्टरने फोडल्या. अजून आता मग प्रचार सुरू झाला ना आमचा, इकडून आला मग प्रचार नाही आणले का लाडू? करायची. करू छान तुझं घर मस्त. हे प्रिणींनो, ही बघा माझी बहीण शुभांगी ताई आलेल्या आहेत मला बघायला, आणि त्यांच्याबरोबर हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे बाळासाहेब. आणि ते माझे ना मेवणे म्हणण्यापेक्षा एकही काळी चांगले मित्र होते, पण आता आमची मैत्री नाही राहिली. थोडेच काळ होती ती आमची मैत्री, यांच्यामुळे आमची मैत्री संपून गेली. आणि हा बघा हा आमचा तेजू पण आलेला आहे. आणि मी इथे यांच्यासाठी बनवलेला आहे चहा. माझा आग्रह असतो, माझे मेवणे कधी दुधाचा चहा घेत नाही, पण मी त्यांची लाडकी मेवणी आहे ना, जबरदस्ती मान में तेरा मेहमान तसं. हे बघा माझं ऐकून ते दुधाचा चहा पिताय. तर हे हजबंड वाईफ बघा किती छान दिसताय, लक्ष्मी नारायणासारखे. तर चला आता मस्तपैकी चहा टोस्ट खा, मला सांगा कसे झाला चहा. हां घेते गाईज. ह्या खूप नाही म्हणत होत्या, पण मी जबरदस्ती चहा बनवला यांना. चहा टोस्ट वगैरे खाल्ले. आता ह्या कप बशा मी यांना सांगते नका धू, पण शुभांगी ताई आपल्या काय ऐकत नाही. आम्ही बाळा अक्का म्हणतो तसं तिला. तर ती आता चहा पिलेले कप वगैरे धुवून ठेवते इथे. मावशी मस्त हसता आहे बघा. मावशी काय घेऊन आल्या? मावशी घेऊन आल्या खारीचं पोतं, 1 किलो गरमागरम खारी घेऊन आल्या. आणि इथे हे फ्रूट्स आणलेले आहेत. भावरे भांडे फारच, हे भांडे बघूनच मला आता चहा होतो गेलाय तेवढा. फक्त गॅसवर करून खालचा पूस. मी बघते फोन कोणाचा. मैत्रिणींनो, माझी बहीण माझ्यासाठी सिन्नर स्पेशल कैलास भेळ घेऊन आलेली आहे. मला भेळ खाऊन साधारण 1 वर्ष झालं असेल. आणि हिने ॲपल पण आणले आहे मला. आणि हे बघा माझा शूट घेते, कारण की हिचा पण चॅनल आहे आपली शुभांगी, तुम्हाला तर माहितीच आहे. ज्यांनी कोणी माझ्या बहिणीचं चॅनल बघितलं नसेल तर बघा आपली शुभांगी, आणि तिचे व्हिडिओ आवडले तर तिच्या देखील चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. वेलकम. निघालेले आहेत. बाय बाय. या लवकर. मी बरे झाली का? बरं का दाजी, मला बरं वाटलं का? मग या वाकू नको, बिलकुल वाकू नको. हा ते जो रोहिणीला घेऊन येणार आहे बेटा. हा ती आली का मला बघायला घेऊन ये. बघितलं तिला. अगं तिला मला बघायला, मी पेशंट आहे ना. बस का म्हणजे आता. बाय बाय. बाय बाय. चला आम्ही चाललोय. आणि सुपरमॉमला तुम्ही पण सांगा काळजी घे, तर तिला हे आवडायचं ते आवडायचं ते आवडायचं. मी पण अशीच करते आता. आम्ही काय चला आता ते चिडतील बरं का. बाय 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 बाय. जा. बाय बाय. तर ॲक्च्युली ह्या बघा ह्या आहेत कल्पनाताई. यांचं इंट्रोडक्शन मी सुरुवातीला टाकलं ना,
तर या गुरुवारी आल्या होत्या, मी शूट केलं. परंतु घरी गेल्यानंतर त्यांनी मला फोन केला की ताई ते घेऊ नका, मला एकदा मिस्टरांना विचारू द्या. तर मला हसायलाही आलं. मी म्हटलं ठीक आहे ताई, मी नाही घेणार ते. आणि म्हणून मग मी ते इंट्रोचं सुरुवातीला बघा कालच्या व्हिडिओमध्ये नाही घेतलं, नाही का. आता काही लोकांना आवडतं, काही लोकांना नाही आवडत. परंतु त्या आज आल्यावर म्हटल्या की नाही, मिस्टर म्हटले काय हरकत नाही, तू कामालाच जाते ना म्हणे, काय हरकत नाही. मग त्या मला स्वतःहून जेव्हा असं बोलल्या ना, म्हणून मग मी ते गुरुवारचं शूट सुरुवातीला ॲड केलं. भाऊजयांच्या आया माझ्यासाठी साड्या घेऊन आल्या. ही माझ्या लक्षात नाही, पण ही छोट्या भाऊजाईच्या आईची साडी आहे, कल्पना मामींची. आणि ही मोठ्या भाऊजाईच्या आईची साडी आहे. तर ब्लू कलरच्या दोन्ही साड्या आहेत. आणि ही पद्धत असते इकडे, ऑपरेशन वगैरे झालं की साड्या घेतात जवळचे नातेवाईक. ड्रॉवर उघडायला त्याने काचेचे ग्लास काढले, मामीने दिलं. कसे लाडू? स्वाती मामीच्या मम्मीचं आहे. छान आहे का? या साड्या मला माम्यांच्या आयांनी आणल्या. हे काय टेबलवर. तर कल्पनाताई वांग्याची भाजी, भेंडीची भाजी, भात, पोळ्या करून गेल्या आणि खूप छान स्वयंपाक केला होता त्यांनी. तर मी आता इथे जेवायला वाढते. प्रशांतजी म्हटले की मी माझं ताट घेऊन येईल इकडे, तू फक्त वाढून दे. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.